हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोणता टॉपिक सुरू करत आहोत आणि काय करत आहोत आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची सुरुवात. हा आहे आपलं फर्स्ट युनिट, इंट्रोडक्शन टू द डेटाबेस सिस्टीम. मित्रांनो, पहिलं युनिट आहे, लेक्चर नंबर फर्स्ट आहे. ऑलरेडी मी 3 युनिट म्हणजे प्रत्येकाचे 2-2 युनिट मी कंप्लीट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल DTचा केलेला आहे, DSUचा केलेला आहे, OOPचा पण केलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण डेटा मॅनेजमेंट सिस्टीम बघून घेणार आहोत. डेटाबेसचा पहिला या व्हिडिओमध्येच आपण कॉन्सेप्ट बघून घेणार आहोत की नेमकं ह्याच्यामधले क्वेश्चन काय काय येतात. जो आपला सिलेबस आहे, दाखवतो मी तुम्हाला सिलेबस, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. पण मित्रांनो, अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा, कारण जेव्हा तुम्ही लाईक कराल तेव्हाच मी असे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन. तर मित्रांनो, मी तुमचं ते जास्त वेळ वाया घालवत नाही आहे. आपण लवकरच बघूया आपला टॉपिक सिलेबसचा. तो आहे पहिले डेटाबेसचा कॉन्सेप्ट. बघा, मी हाच टॉपिक तुम्हाला विचारतो, डेटाबेसचा कॉन्सेप्ट. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. डेटा म्हणजे काय असतो, डेटाबेस म्हणजेच काय असतो, परत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय असते, फाईल सिस्टीम वर्सेस DBMS हा क्वेश्चन विचारला जात नाही. याच्यावरती विचारला तो ॲडव्हान्टेजेस ओव्हर द फाईल सिस्टीम, DBMSचे ॲडव्हान्टेज विचारले जातात. ॲप्लिकेशन ऑफ DBMS 2 मार्काला विचारला तो. डेटा ऑब्स्ट्रॅक्शन या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार नाही आहे. डेटा ऑब्स्ट्रॅक्शन तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेन, कारण कधी कधी हा 4 मार्काला पण विचारतात तर कधी कधी 2 मार्काला पण विचारतात. तर तुम्ही याची प्रिपेरेशन ॲज अ 4 मार्क म्हणून करून ठेवा. डेटा इंडिपेंडन्स, डेटाबेस स्कीमा, परत द कॉर्ड्स रूल्स, ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS हे सर्व आपल्याला बघायचं आहे. पण मी या एका व्हिडिओमध्ये मी सर्व कव्हर करणार नाही आहे. जितकं मला व्हिडिओमध्ये कव्हर करायला जमेल तितकेच मी कव्हर करीन. त्याच्या अगोदर आपण आहे ना क्वेश्चन बघूया काय काय येतात ते, जे या व्हिडिओमध्ये आपणच कव्हर करणार आहोत. बघा, तर मित्रांनो, जे रिपीटेड क्वेश्चन आहेत तेच मी काढतो इथे. बघा, पहिल्यांदा काय करतो की डिफाईन डेटा ऑब्स्ट्रॅक्शन अँड लिस्ट इट 3 लेवल्स. म्हणजे मी सांगितलं हा 2 मार्काला क्वेश्चन इकडे विचारला, पण कधी कधी आहे ना हा 4, मला असं वाटतं की कधी ना कधी तरी 4 मार्काला क्वेश्चन विचारतील. इम्पॉर्टंट आहे. सो याची तुम्ही प्रिपेरेशन ॲज अ 4 मार्क म्हणून पण करून ठेवा. ओके, पुढे बघा दुसरा क्वेश्चन. बघा, स्टेट ॲडव्हान्टेजेस मी आत्ताच सांगितलं, DBMS ओव्हर द फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. एनी 4 कोणते पण एक्सप्लेन करायचे. स्टेट म्हणजे सांगितलं की एक्सप्लेन करा. कधी कधी हाच क्वेश्चन 2 मार्काला पण विचारतात, मग तिथे फक्त लिहून काढायचे की हे ॲडव्हान्टेजेस आहेत, हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. मी दाखवणार तुम्हाला. पण स्टेट सांगितलं ना मित्रांनो, स्टेट सांगितलं तर तुम्हाला ते एक्सप्लेन करावे लागतील, तेव्हाच तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. ओके, समजला हा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा, इन लिस्ट एनी 2 ॲप्लिकेशन ऑफ DBMS. विंटर 24ला विचारला होता 2 मार्कासाठी. काय की ॲप्लिकेशन ऑफ DBMS, ॲप्लिकेशन किती आहेत, कोणते आहेत ते तुम्ही सांगा, कोणते पण 2 लिहा. ओके, आणि तिसरा काय होतं की डिफाईन टर्म. आपण 2 मार्काला विचारला होता विंटर 24मध्ये की विंटर 23मध्ये की डेटाबेस म्हणजेच काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच काय, ह्या सर्वाचा आज आपण बघणार आहोत. हा 2 मार्काला क्वेश्चन विचारला होता. हा टोटल मित्रांनो 12 मार्कासाठी लेसन येतो. ह्याच्यामध्ये परत आर्किटेक्चर पण आहे, तो ओव्हरऑल आर्किटेक्चर ऑफ DBMS, पण डेटा ऑब्स्ट्रॅक्शनचा पण आहे. ह्याच्यामध्ये खूप 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 इम्पॉर्टंट टॉपिक यामध्ये आहेत, ते आपण आज व्हिडिओमध्ये कव्हर करणार. मित्रांनो, मी तुम्हाला आहेत ना, मी स्वतःचे नोट क्रिएट केले आहेत माझ्या नोटबुकमध्ये, तेच मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुम्हाला हा समजला जाईल. तर मित्रांनो, आपण बघून घ्या. बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला की डेटाबेस पण बघायचं आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम पण बघायचे. तर पहिल्यांदा आपण काय समजून घेऊया की डेटा म्हणजे काय असतो. आपण मला स्पेसिफिकली विचारला पण जाऊ शकतो की डेटा म्हणजे काय आहे, तर तो आपण समजून घेऊया. पहिले जर तुम्हाला डेटा विचारला तर तुम्ही काय लिहू शकता की द रॉ फॅक्ट्स अँड figures that can be recorded in a system and that have some specific meaning assigned to it called as a data. म्हणजेच की काय की जो रॉ फॅक्ट म्हणजेच की कोणताही फॅक्ट असेल, म्हणजे कोणताही समजा जो रिझनिंग असेल, काही असेल, किंवा फिगर्स म्हणजे काहीतरी डायग्राम्स असतील, काहीसुद्धा म्हणजे फिगर्स आउट्स असतील, ते दॅट कॅन बी रेकॉर्डेड इन द सिस्टीम. म्हणजे ते काय रिकॉर्ड केलेले असतात एका सिस्टीममध्ये, म्हणजे रॉ फॅक्ट्स आणि फिगर एका सिस्टीममध्ये रिकॉर्ड केलेले असतात.
and that have some specific meaning assigned to it called as a data. म्हणजे ते फक्त रेकॉर्ड नाही करत, रॉ फॅक्ट आणि फिगर्स हे काही रेकॉर्ड करत फक्त ठेवत नाही, तर त्याला एक स्पेसिफिक मिनिंग असला पाहिजे, त्याला आपण म्हणतो डेटा. समजलं इथपर्यंत की डेटा म्हणजे काय, की जो रॉ फॅक्ट्स अँड द figures that can be recorded in the system and that have the specific meaning assigned to it called as a data. आता बघा पुढे बघूया आपण काय अजून दुसरा पॉईंट काय लिहू शकता की डेटा इज द इन्फॉर्मेशन, म्हणजे एक ती इन्फॉर्मेशन आहे. डेटा म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन विच हॅज बीन ट्रान्समिटेड इन टू अ फॉर्म दॅट इज मोर कन्वाईंग टू द प्रोसेस ऑर मूव. म्हणजेच काय की डेटा काय एक इन्फॉर्मेशन आहे, ती काय करू शकतो आपण, ट्रान्समिट करू शकतो दुसऱ्या फॉर्ममध्ये, दॅट इज कन्वाईंग टू द प्रोसेस ऑर मूव, म्हणजे तिला आपण प्रोसेस थ्रू मूव करू शकतो. अच्छा, तर एक्झाम्पल बघितलं काय, डेटा ऑफ द स्टुडंट. आता समजा स्टुडंटचा डेटा घ्यायचा आहे, तर मी तर काय टाकू शकतो, स्टुडंटचा डेटा घ्या. तुम्ही एक विचार करता, तुम्ही टाकू शकता नेम टाकू शकता, रोल नंबर टाकू शकता, ॲड्रेस टाकू शकता, मोबाईल नंबर टाकू शकता ना. म्हणजे बघा हा स्टुडंटचा काय झाला, डेटा झाला की त्याचा नेम आहे तुमचा प्रथमेश चव्हाण, रोल नंबर आहे 101, ॲड्रेस आहे बोरली 75, मोबाईल नंबर आहे 91-4444. असं तुमचा काय झाला स्पेसिफिक तो कायला डेटा झाला. तुम्हाला समजलं डेटा म्हणजे काय. आता बघा आपण बघूया डेटाबेस, जो 2 मार्कसाठी विचार, डेटाबेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असं विचारलं होतं. तर आता बघा डेटाबेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे नेमकं काय. बघा द कलेक्शन ऑफ द, बघून घेतो नाही, द कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आयटम स्टोर्ड ॲट द वन प्लेस इज नोन ॲज अ डेटाबेस. म्हणजेच की काय, जो डेटाला कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा, एक कलेक्शन कुणाचा, या रिलेटेड डेटाचा कलेक्शन म्हणजेच काय बोलतो आपण, डेटा आयटम स्टोर्ड ॲट द वन प्लेस, एका प्लेसमध्ये स्टोअर केले. मग समजा की हा एक बॉक्स आहे बरोबर आहे, आणि याच्यामध्ये सेम डेटा कलेक्ट करून ठेवलेला आहे, तर त्याला आपण म्हणतो डेटा आयटम. द कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा इज टर्म ऑफ डेटाबेस विच इज ऑर्गनाइज्ड इन अ सच अ वे दॅट इट कॅन बी इझिली रिट्राइव्ह अँड मॅनेज. म्हणजेच की काय, हे बघा, द करेक्शन ऑफ रिलेटेड डेटा इज टर्म, म्हणजे करेक्शन रिलेटेड डेटाचे आपण करू शकतो बरोबर आहे, ॲज अ डेटाबेस विच इज ऑर्गनाइज इन अ सच अ वे दॅट, तो अशा टाईपने ऑर्गनाईज केला जातो. मित्रांनो जो डेटाबेस आहे ना, तो डेटा अशा टाईपने ऑर्गनाईज करतो की ज्याच्या मदतीने आपण इझिली रिट्राईव्ह पण करू शकतो आणि मॅनेज पण करू शकतो. आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट समजलेला असेल की डेटाबेस म्हणजेच काय आणि डेटा म्हणजे काय. आता आपण बघूया डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच DBMS. ओके, DMS आपल्या सब्जेक्टचं नाव आहे, पण आपण इथं बघतो आहे DBMS म्हणजेच काय. बघा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे DBMSचा फुल फॉर्म, याची पण डेफिनेशन विचारली होती मित्रांनो, तर लक्षात ठेवा काय, अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम DBMS इज ॲन इंटिग्रेटेड सेट ऑफ प्रोग्रॅम यूज टू क्रिएट अँड मेंटेन द डेटाबेस. म्हणजेच की काय, हा एक प्रोग्रॅम असतो. इंटिग्रेटेड म्हणजेच काय की इंटिग्रेशन आपण म्हणतो ना, म्हणजे एक कलेक्टेड सेट ऑफ प्रोग्रॅम आहेत, एक प्रोग्रॅम आहे, तो काय करतो, क्रिएट करतो आणि मेंटेन करतो डेटाबेस. म्हणजेच की डेटाबेस तुम्हाला क्रिएट करायचा असेल किंवा की मेंटेन करायचं असेल तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे समजा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम एक सिस्टीम आहे, ती काय करते, क्रिएट करते डेटा आणि मेंटेन करते डेटाबेसला. बघा डेटाबेस म्हणजेच की काय, कलेक्शन ऑफ डेटा, डेटाबेस, आणि डेटाबेसला जर मेंटेन करायचं असेल किंवा क्रिएट करायचं असेल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तुम्ही मला पाहिजे तितके तुम्ही पॉईंट घेऊ शकता, मी प्रिफर करून ठेवलेले आहेत. अ DBMS is a collection of interrelated data and set of the program to access those data. म्हणजेच की काय, DBMS आहे ना, कलेक्शन आहे कुणाचा, डेटा आणि प्रोग्रॅमचा. म्हणजे प्रोग्रॅम आणि एकंदरीत तुम्ही काय म्हणू शकता की जो तुमचा, बघा इथं काय बोललेलं आहे की जो डेटा आणि सेटचा इंटरप्रिटेड कलेक्शन म्हणजेच DBMS
सेट ऑफ प्रोग्राम टू ॲक्सेस दिस डेटा, म्हणजे तुम्हाला डेटा ॲक्सेस करायचा आहे आणि डेटा आणि प्रोग्रामचं कलेक्शन त्यालाच आपण म्हणतो DBMS असं पण तुम्ही लिहू शकता. द प्रायमरी गोल ऑफ द DBMS म्हणजे डेटा मॅनेजमेंट सिस्टीमचा प्रायमरी गोल हेतू काय आहे, त्यांचा मोटिव्ह काय आहे, इज टू प्रोव्हाइड वे टू स्टोअर अँड रिट्राईव्ह द डेटाबेस इन्फॉर्मेशन इन अ कॉन्व्हिनियंट अँड इफिशियंट मॅनर. म्हणजेच की काय, त्यांचा गोल असा आहे की जे तुम्ही डेटा प्रोव्हाइड केलेला आहे तो रिट्राईव्ह करायचा आणि स्टोअर करायचा इफिशियंट अँड कन्व्हिनियंट, म्हणजे सोप्या पद्धतीने कन्व्हिनियंट अँड इफिशियंट मॅनरने आपण जो डेटा तो रिट्राईव्ह करायचा किंवा स्टोअर करायचा. तुम्हाला वाटत असेल की हा खूप थेअरी लेसन आहे. हा थेअरी लेसन आहेच, थेअरी लेसन आहे पण 12 मार्कासाठी आहे. सो तुम्हाला थेअरी करावाच लागेल मित्रांनो. एकदा नाही ऐकलं दुसऱ्यांदा व्हिडिओ बघा. जेव्हा तुमच्या कानावरती गोष्टी पडत येतील ना तेव्हा तुम्हाला समजेल की हा याची गोष्ट अशी आहे. मग तुम्ही स्वतःहून तुमचं लर्न होत जाईल. तर एकदा बघा, दोनदा बघा आणि तुम्हाला स्वतः समजून की हा नेमका आहे काय. खूप इम्पॉर्टंट आहे DBMS थेअरी सब्जेक्ट आहे, प्रोग्रॅम पण आहेत, क्वेरीज पण आहेत. सो नीट करायला घ्या DBMS. ओके. आणि लवकरात लवकर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, कारण याच्यासारखी मला अजून व्हिडिओ बनवायचे आहेत खूप सारे. ओके. तर बघा चौथा पॉईंट तुम्ही काय लिहू शकता, इट इज यूज इन कंपनीज, म्हणजेच एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आपण याला यूज करू शकतो. आय होप तुम्हाला DBMS समजलेला असेल. आता आपण पुढच्या पॉईंटवरती मूव ऑन करूया. बघा पुढचा टॉपिक काय आपला, तर पुढचा आहे बघा अजून बँक, हॉस्पिटल, युनिव्हर्सिटीमध्ये देखील तुम्ही यूज केला जातो काय, डेटा मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच DBMS. ओके. एक्झाम्पल घेतला MyAccess, ओरॅकल आणि MySQL. जर तुम्हाला विचारले डेटाबेस म्हणजे DBMSचे एक्झाम्पल सांगा, DBMS म्हणजेच काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की MySQL, MyAccess, ओरॅकल याच्यामध्येच तुम्ही तुमचे म्हणजे प्रॅक्टिकल परफॉर्म करता. तुम्हाला जो काय परफॉर्म करायचं तो याच्यातून तुम्ही परफॉर्म करता. जर तुम्हाला प्रॅक्टिकल रिलेटेड काय पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल गोष्टी प्रोव्हाइड करेन. आता मेन क्वेश्चन काय विचारतात बघा की ॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS ओव्हर फाईल प्रोसेसिंग अँड सिस्टीम. म्हणजेच की काय बघा, ॲडव्हान्टेज तरी एका टायमाला विचारतात किंवा डिसॲडव्हान्टेज विचारलेले म्हणजे कमी विचारले. याचा अर्थ असा नाही की विचारू शकत नाही, पण ॲडव्हान्टेजेस विचारलेले आहेत 4 मार्कासाठी. तर ते तुम्हाला फक्त असं सांगायचं नाही की बघा आता बघा काय काय बघा ॲडव्हान्टेजेस बघा, इंडिपेंडन्स ऑफ डेटा अँड प्रोग्राम, कंट्रोलिंग रिडन्सी, डेटा शेअरिंग ॲबिलिटी, डेटा इंटिग्रिटी, डेटा कन्सिस्टन्सी, सेंट्रलाइज कंट्रोल, डेटा कॉन्करन्सी, डेटा सिक्युरिटी. हे 8 त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. पण एक्झामला काय विचारतात, कोणतेही 4 तुम्ही एक्सप्लेन करा, स्टेट करा, मग तुम्हाला ते एक्सप्लेन करावं लागेल. जर तुम्ही एक स्टेट केलं तुम्हाला 1 मार्क भेटेल, 2 स्टेट केलं तर 2, 3, 4, 6 मार्कात तुम्हाला 6चे 6 स्टेट करावे लागतील. आय होप तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते. स्पष्ट शुद्ध मराठीमध्ये सांगतोय त्याचा अर्थ काय बघा. आता बघा इंडिपेंडन्स ऑफ डेटा अँड प्रोग्राम म्हणजेच की काय बघा, जो बघा याची एक ॲडव्हान्टेजेस काय की डेटा आणि प्रोग्राम हे इंडिपेंडन्स आहे. समजून घेते तुम्ही स्टेट काय करू शकता. दिस इज अ प्राईम ॲडव्हान्टेज ऑफ द डेटाबेस, म्हणजे हा प्राथमिक ॲडव्हान्टेज आहे, पहिला ॲडव्हान्टेज आहे डेटाबेसचा. बोथ द डेटाबेस अँड द युजर प्रोग्राम कॅन बी अल्टर्ड इंडिपेंडेंटली ऑफ इच अदर thus saving time and money which would be required written consistency. म्हणजेच की काय बघा मी तुम्हाला सांगतो, जो पण तुमचा डेटाबेसमधला जो डेटाबेस आहे आणि जो डेटा आहे बोथ द डेटाबेस अँड युजर प्रोग्राम, म्हणजे डेटाबेस म्हणजे डेटा आणि जो प्रोग्राम आहे जो युजरने यूज करते अल्टरनेटिव्हली इंडिपेंडेंटली इच अदरली काय आहेत इंडिपेंडेंट आहेत. युजरचा प्रोग्राम आणि डेटा हे दोघं काय आहेत इंडिपेंडेंट आहेत. त्याच्यामुळं काय होतं, सेविंग टाईम पण सेव्ह होतो आणि मनी पण सेव्ह होते आणि विच वूड बी रिक्वायर्ड टू रिटेन कॉन्सिस्टन्सी, आणि ते आपण काय करू शकतो कंटिन्युअसली रिटेन करू शकतो. हा त्याचा एक फॉर्म म्हणजे एक फायदा आहे, ॲडव्हान्टेजेस आहे की सेविंग टाईम आणि मनी तुम्ही तर करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. मी थोडं फास्ट घेतो आहे पण तुमचा
म्हणजे तुम्हाला देखील पटापट समजलं पाहिजे. मला स्लो शिकवायला आवडत नाही मित्रांनो, कारण स्लो शिकवेन तर तुम्हाला परत झोप येईल. एकदम ॲक्टिव्ह ठेवून मी तुम्हाला स्टडी पूर्ण घेणार आहे. ओके, तर बघा कंट्रोलिंग रिडंडन्सी. आता रिडंडन्सी म्हणजे काय बघूया, समजून घेऊया. इन DBMS देअर इज अ नो रिडंडन्स म्हणजे ड्युप्लिकेट डेटा. If any type of duplicate data arise, then DBA can control and arrange data in a non-redundant way. It store the data on the basis of the primary key. म्हणजेच की काय समजून घ्या. आता बघा खूप मस्त आहे बघा. DBMS मध्ये रिडंडन्सी नसते. रिडंडन्सी म्हणजे काय, ड्युप्लिकेट डेटा. म्हणजे समजा माझं नाव आहे प्रथमेश चव्हाण आणि जर दुसऱ्याचं कोणतं कुठं तरी त्याच्यामध्ये दुसरीकडं पण सेम असं टाकलं प्रथमेश चव्हाण, तर तो ड्युप्लिकेट डेटा रिडंडंट म्हणजे नॉट रिडंडंट चालणार नाही. म्हणून DBMS काय आहे, नो रिडंडन्स. ओके, इफ एनी टाईप ऑफ ड्युप्लिकेट डेटा अराईज, जर कुणी ड्युप्लिकेट डेटा अराईज केला म्हणजे प्रथमेश चव्हाण डबल आला, दॅन DBA म्हणजे DBA कॅन कंट्रोल अँड अरेंज डेटा इन अ नॉन रिडंट वे. ते काय करतात, कंट्रोल पण करतात. कोण, DBA. ओके, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन असं काहीतरी आहे वाटतं, याचं फुल फॉर्म नाही माहिती, पण DBA काय करतो, कंट्रोल पण करतो आणि अरेंज पण करतो त्याला नॉन रिडंट वेला. म्हणजे तो रिडंडंट वेमध्ये जातच नाही. ओके, नॉन रिडंट वेमध्येच त्याला अरेंज करतो, जरी म्हणजे ड्युप्लिकेट डेटा अराईज झाला तर. इट स्टोअर डेटा ऑन द बेसिस ऑफ द प्रायमरी की. प्रायमरी की काय, सेकंडरी की काय, टर्शरी की काय, ते तुम्हाला सर्व पुढे बघायला मिळणार आहे. पण इथं लक्षात ठेवा की जो काही इट स्टोअर डेटा ऑन द बेसिस ऑफ द प्रायमरी म्हणजे प्रायमरी कीमध्येच डेटा स्टोअर केला जातो. आय होप तुम्हाला समजला असेल कंट्रोलिंग रिडंडन्सी म्हणजे काय आहे. आता बघा डेटा शेअर ॲबिलिटी. इन डेटाबेस system data can easily share by the different user. Example, student data can be shared by the teacher department. बघा डेटा शेअर ॲबिलिटी म्हणजे काय की डेटा तुम्ही इझिली शेअर करू शकता. म्हणजे बघितलं सगळी इन डेटाबेस सिस्टीम डेटा कॅन बी म्हणजे डेटा कुणाला पण इझिली तुम्ही शेअर करू शकता. समजलं इतकं डेटाबेस म्हणजे. आता बघा पुढे बघा डेटा इंटिग्रिटी अँड डेटा कॉन्सिस्टन्सी म्हणजेच काय बघा. काय लिहायचं, इन्फोर्सिंग डेटा इंटिग्रिटी इन्श्योर द क्वालिटी ऑफ द डेटा इन द डेटाबेस. म्हणजे फोर्स न करता डेटा इंटिग्रिटी इन्श्योर, डेटा इंटिग्रिटी काय करते, इन्श्योर करते की क्वालिटी ऑफ द डेटा इन द म्हणजे जी काय तुमची क्वालिटी आहे डेटाबेसची. म्हणजे समजा मी आता काहीतरी डेटा स्टोअर केला आहे तर तुम्हाला ब्लर चालेल का, नाही चालणार ना. तुम्हाला ऑफकोर्स कोणती पण मूवी बघायची तर 7020 किंवा 480मध्ये तुम्हाला मूवी बघायला आवडते ऑफकोर्स. असंच तुम्ही जो डेटा स्टोअर करणार आहोत तर त्याला तो डेटा इंटिग्रिटी इन्फोर्स करते की क्वालिटी तुमची बेस्ट असली पाहिजे. समजलं. चार ॲडव्हान्टेज समजले, 4 लिहिले तरी पण चालेल, नाही तर हे पुढची तुम्ही लिहा. डेटा कॉन्सिस्टन्सी म्हणजे की काय, की डेटा कॅन बी कन्सिस्टंट स्टेट ड्यू टू कंट्रोल डेटा रिडंडन्सी. डेटाला कंट्रोल करतो आपण रिडंडन्सी म्हणून त्याला काय बोलतो, डेटा आपण कन्सिस्टंट असे म्हणतो. बघा पुढे पण त्याचे एक्झाम्पल आहेत, ते म्हणजे पुढे पण त्याचे 6, 7, 8 आहेत बघा. सेंट्रलाइज कंट्रोल, डेटा कॉन्करन्सी, डेटा सिक्युरिटी. सेंट्रलाइज कंट्रोल म्हणजे की काय ते पण समजून घ्या एकदा. बघा काय आहे, विथ सेंट्रल कंट्रोल ऑफ द डेटाबेस द DBA कॅन इन्श्योर दॅट स्टँडर्ड आर फॉलो इन द रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. म्हणजेच की काय, सेंट्रलाइज कंट्रोल जो आपण फॉलो करतो डेटाबेसचा, DBA काय इन्श्योर करतो की स्टँडर्ड आर फॉलो म्हणजे स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, स्टँडर्ड कोण फॉलो करे सांगतो तर DBA करे सांगतो. कुणाच्या थ्रू तर सेंट्रलाइज कंट्रोल म्हणजे सेंट्रल कंट्रोल आहे DBMSचा तो. डेटा कॉन्करन्सी, कॉन्सिस्टन्सी अँड कॉन्करन्सीमध्ये डिफरन्स आहे. डेटा कॉन्करन्सी कॅन बी प्रोव्हाइड युझिंग द कॉन्सेप्ट ऑफ लॉक मल्टिपल यूजर कॅन ॲक्सेस ऑफ द डेटा सिम्युलेशन. आता तुम्ही मला सांगा, मोबाईलला तुम्ही पासवर्ड ठेवला आहे का, लॉक ठेवला आहे का, कारण कुणीही मल्टिपल यूजर म्हणजे तुमच्या घरातले आहेत. आता आजकाल तर घराच्या पण तुम्ही लॉक करूनच ठेवणार का, कारण तुमचा मोबाईल बघितला नाही पाहिजे. वाव, मग ते तसंच आहे. ते बघा लॉक आणि लॉकचा कॉन्सेप्ट का, डेटा कॉन्करन्सी म्हणजे काय करतो, प्रोव्हाइड काय करतो, लॉक प्रोव्हाइड करतो. कशासाठी, मल्टिपल यूजर तुमचा डेटा ॲक्सेस करू शकत नाही. या विषयामध्ये आपल्याला शिकायचं काय की सर्व डेटा कसा कलेक्ट करतात किंवा तो रिट्राईव्ह कसा करतात. एका कंपनीमध्ये तुम्ही गेलात बरोबर आहे,
कंपनीमध्ये देखील तुम्ही गेलात तरी पण तुमचा जो डेटा असतो तो तुम्ही तयार कसा करू शकता, स्टोअर कसा करू शकता, हाच त्याचा मिनिंग आहे. ओके. डेटा सिक्युरिटी इन DBMS the different user can have the different level of access database on their roles. म्हणजेच की काय, डेटाबेसची सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे कारण जे मल्टिपल युजर आहेत त्यांना डेटा ॲक्सेस करायचा आहे. तुमचा कंपनीचा डेटा असला तरी पण त्यांना तो ॲक्सेस करायचा आहे, हे गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. डिसॲडव्हान्टेजेस काय बघा DBMSचे, लवकर बघूया. इन्क्रीज कॉस्ट आहे, कॉम्प्लेक्सिटी आहे म्हणजे त्याची कॉस्ट खूप आहे, कॉम्प्लेक्सिटी आहे म्हणजे थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे असं बनवण्यासाठी एकदम कॉम्प्लिकेटेड बोलतो ना आपण त्या टाईपचा. साईज खूप मोठी आहे त्याची, फ्रिक्वेंट अपग्रेडेड आहे, हायर इम्पॅक्ट ऑफ फेल्युअर म्हणजे कधी फेल्युअर पण असू शकतो. परफॉर्मन्समध्ये पण डिसऑर्डर तुम्ही लिहू शकता. ॲप्लिकेशन 2 मार्कासाठी विचारला जातो. काय लिहा, बँकिंग सिस्टीममध्ये यूज केला जातो, बँकिंगमध्ये ॲप्लिकेशन ऑफ DBMS यूज केला जातो. म्हणजे एअरलाईन्स म्हणजे एरोप्लेनमध्ये पण यूज केला जातो, मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये पण यूज केला जातो, ई-कॉमर्समध्ये पण यूज केला जातो, एज्युकेशनमध्ये पण यूज केला जातो, टेलिकम्युनिकेशनमध्ये पण, शिक्षणासाठी पण, टेलिकम्युनिकेशनसाठी पण. रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम वेगळं का सांगायची गरज नाही, रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम म्हणजे काय असते. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये पण यूज केला जातो, सोशल मीडिया साईडला पण केला जातो, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीमला पण केला जातो. आता मला सांगा, तुम्ही स्वतः सांगा की तुम्ही DBMS याच्या व्यतिरिक्त कुठे म्हणजे यूज करता. बँकमध्ये तुम्ही करता मग तुम्हाला एकाच टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे, नाव तुमचं स्टोअर करायचं आहे, तुमचा ॲड्रेस स्टोअर करायचा आहे, कुठे स्टोअर करता ना, ते तुझ्याला ॲप्लिकेशन मला कमेंट करून सांगा, ते तुमची ॲप्लिकेशन होणार आहे. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच बघूया. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी आजच काय ना काहीतरी कॉन्टेंट घेऊन येईन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो, आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांच्या मदतीने तुम्हाला अशा व्हिडिओ बघायला मिळतील. ओके. तुम्हाला 2x स्पीड करून बघायची गरज नाही लागणार आहे कारण मी इतकं स्पीडली तुम्हाला घेत आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल सर्व नीट. मिळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. स्क्रीनशॉट काढायचं, स्क्रीनशॉट काढून घ्यावे.